कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर येत असलेल्या मुरबाड तालुक्यातील धानिवली ब्रिजचा क्रॅश बॅरियर हा कॉन्क्रीटचा बनवलेला संरक्षक कठडा आहे, ज्याला दुरून स्पष्ट दिसावं म्हणून काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांनी तसेच सुरुवातीच्या भागाला पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांनी रंगवलं आहे. हे वाहनांना पुलावरून खाली कोसळण्यापासून रोखतात. मात्र या रस्त्याला पडलेली चीर, पुलाचा रस्ता आणि क्रॅश बॅरियरचा पाया यांच्याखालील सांधा पूर्णपणे निखळला असून तेथे एक अत्यंत भीतीदायक आणि रुंद चीर पडलेली दिसत आहे. पावसाळी वातावरण आणि बाजूला वाहणाऱ्या नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पुलाचा पाया खचल्याने किंवा बांधकामातील त्रुटींमुळे हा रस्ता अशा प्रकारे खचला असल्याची शक्यता आहे. या स्थितीतून प्रवास करणं अत्यंत अपघाती आणि धोकादायक ठरू शकतं. सदरबाबत माहिती मिळताच मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित ब्रिजचा ठेकेदार आणि राजक महामार्ग विभाग यांनी कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. कल्याण तालुक्यातील रायते गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोल सुरोशी यांनीही सदर महामार्गाचा दर्जा चांगला ठेवावा अशी मागणी केली आहे. कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर धानिवलीचा जो ब्रिज आहे, माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हा ब्रिज आहे पाठीमागे. त्या ठिकाणी काल जोरदार पावसामुळे जो सपोर्टर आहे कठडा, तो कठडा त्या ठिकाणी त्याला तडा गेलेला होता आणि त्या संदर्भातले फोटो मला आले होते. आज मी प्रत्यक्षतः त्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. आपण बघू शकता या ठिकाणी सध्या आता या ठिकाणी माळ टाकलेला आहे आणि तडा गेलेला जो भाग आहे कठड्याचा, तो भाग बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. माजी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग विभागाला आणि या रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांना विनंती आहे का भविष्यामध्ये या धानिवलीचा जो ब्रिज आहे हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज आहे आणि या ठिकाणी वरचा जो भाग आहे तो त्याला तडा जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी. चांगल्या प्रकारचं बांधकाम करावं, कारण यावर्षी पावसाळा जोरदारपणे सुरू झालेला आहे. कोणत्याही प्रकारची बाधा प्रवाशांना होणार नाही. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे, यासाठी आपण या ब्रिजकडे आणि या पूर्ण हायवेकडे चांगलं लक्ष द्यावं. माझंसुद्धा स्वतः लक्ष या हायवेकडे आहे. आता मी सध्या दुपारी मला वाटते आता 11, 11:15 वाजलेले आहेत आणि मी धानिवलीच्या ब्रिजवर आलो आहे. सध्या ज्या कठड्याला तडा गेला होता तो तडा बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. अभी बराबर हो जाएगा ना. हाँ, माल बोट डालना पड़ेगा, पक्का करना पड़ेगा, नहीं तो बारिश के कारण फिर हो जाएगा. देखो जरा ध्यान दे दो. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.